Behind every milestone at Partagari, there is a team that worked quietly, tirelessly, and mostly unseen. Over the last 2.5 years, three massive journeys unfolded here. The 77 feet Sri Rama Pratima, Sri Rama Digvijaya Rath Yatra, and the 550 crore Ram Nam Jap Abhiyan. This film is about the people who made them happen. A structure of this scale doesn't just arrive. It's imagined, engineered, sliced into pieces, transported across states, and rebuilt like a giant puzzle. प्रथम म्हणजे काय झालं की इथे अभय नावाचे स्ट्रक्चर इंजिनियर आहेत आणि आमचे स्ट्रक्चर इंजिनियर त्यांना चांगले ओळखतात, तर त्या दृष्टीने त्यांना इकडे बोलवलं होतं आणि हा विषय काढला की असं एक मोठी मूर्ती बनायची इथे, तर ते म्हणजे सुतार साहेब करू शकतील का. तर त्यांनी सांगितलं करतील आणि आम्ही त्यांच्यावर काम करतो आहे. मग त्या दृष्टीने इथे मला बोलवलं गेलं. स्वामीजींचे माझं दर्शन झालं आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्या इथे अशी एक मूर्ती बनवायची आहे, तर तुम्ही ब्रॉन्झची मूर्त्या बनवतात आणि स्टॅच्यू युनिटी पण तुम्ही बनवलेलं आहे, तर त्याशिवाय तुम्ही आमचं काम करा. तर मग त्यांनी काय सांगितलं की आमच्या इथे एक लहान 550 वर्ष जुनी एक मूर्ती आहे, तर त्याची मूर्ती भव्य करावी, कारण तशी मूर्ती कुठेच नाही आहे. तर त्या दृष्टीने त्याचं करूया का. मग त्याचं मॉडेल बनवलं. यांच्याकडे जे छोटं स्टॅच्यू होतं ते बघून आम्ही सगळं मॉडेल बनवलं आणि ते दाखवलं. पण ते मग त्यांना वाटलं की सगळ्या जगाला नको दाखवायला ही छोटी मूर्ती ज्याची आम्ही पूजा करतो. तर मग त्यांचे पूर्ण ट्रस्टने असा विचार केला की जसं मंदिरामध्ये मूर्ती असते आणि त्याच्यामध्ये आशीर्वाद देताना मूर्ती आहे, एका हातात धनुष आहे, अशी एक चांगली खूप सुंदर मूर्ती असावी. आणि त्या दृष्टीने मग आम्ही ते मॉडेल बनवलं. त्यांनी मग आम्हाला काही सुचवलं की ऑर्नामेंट कशा असायला पाहिजे, काय काय त्यांना पाहिजे, ते परत आम्ही त्याला मॉडिफाय करून मग फायनली त्यांनी अप्रूव्ह केलं. आणि अप्रूव्ह झाल्यानंतर मग आम्ही त्याला 3D स्कॅनिंग करून CNC मशीनवर कम्प्युटराइज्ड पद्धतीने आम्ही त्याला मोठं केलं, एनलार्ज केलं 1:1 स्केलमध्ये. आणि मग त्याच्यावर जे इतके तुम्हाला डिझाईन दिसतात, ते कपड्यांवर डिझाईन दिसतात, ते सगळे एम्ब्रॉयडरीचे कशी डिझाईन असतात त्याला एक्झाम्पल धरून ते सगळे डिझाईन केले गेले आमच्याकडे. आणि मग त्याच्यावर POP लावून त्याला पूर्ण फिनिश केलं आणि त्याचे मग तुकडे करून त्याचे साचे काढले. आणि त्याच्यात मग त्याचं जे प्रोसेस असतं म्हणजे ब्रॉन्झ कास्टिंगचं, ते साच्यांमध्ये वॅक्सचं एक लेअर लावले जातो, त्याच्यामध्ये मग मोल्डिंग मटेरियल भरले जातं आणि मोल्ड तयार करून त्याला डिवॅक्सिंग फर्नेसमध्ये ठेवतो आम्ही आणि त्याचं गरम करतो 750 डिग्रीपर्यंत. ते जेव्हा मेण वितळून जातं, जळून जातं, मग एक पोकळी तयार होते. त्याच्यामध्ये ब्रॉन्झ आम्ही 1100 डिग्री सेंटीग्रेड गरम करून त्याच्यामध्ये ओतकाम करतो आणि मग ते तोडतो आम्ही मोल्ड आणि त्यातून ब्रॉन्झचा पीस होतो. असे सगळे पीसेस जॉईन करून आम्ही हा पुतळा जोडला तिथे आमच्या दिल्लीकडे. आणि मग ते 10-10 फुटाचे तुकडे करून आम्ही ट्रकने इकडे पाठवले आणि ते जोडले गेले. प्रत्येक स्टॅच्यूमध्ये आम्ही असंच करतो. आणि 10 फीट इज अ आयडियल हाईट विथ द ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे ब्रिजेस असतात काय असतात. आणि बाय लॉ ऑल्सो वी आर ओनली अलाउड टिल 10 फीट ओनली. त्या दृष्टीने आम्ही त्याचे तुकडे करतो सो दॅट साईटवर जे आहे आम्हाला कमीत कमी वेल्डिंग करण्याचं हे येईल. त्याच्यामध्ये स्टीलचं स्ट्रक्चरसुद्धा आहे. पहिले ते लावावं लागतं, मग हे एक पार्ट लावावं लागतो, त्याला जोडावं लागतं, त्याला चांगलं मजबूत करावं लागतं, त्यानंतर वरचा पार्ट ठेवला जातो. असं स्टेप बाय स्टेप पूर्ण पुतळा केला जातो. माझे माणसं एकदम कॉन्फिडंट होते की सामान इथे आला हे रात्रंदिवस करत होतो. म्हणजे 4-5 दिवसापासून मागे ते सकाळी 5 वेळापर्यंत काम करत होतो. मला खूप आनंद आहे की म्हणजे आमच्या हातातून हा पुतळा घडला. माझ्या वडिलांचं नाव आहे राम, माझं नाव अनिल राम, आणि आमच्या हातून एवढं मोठं पुतळा घडणं, गोव्यामध्ये घडणं आमच्या म्हणजे आम्ही सौभाग्य मानतो त्याला. आणि अयोध्याच्या रामाच्या मंदिरामध्ये पण आम्ही खूप म्युरल्स केलेले आहेत आणि तिथे जटायू बनवले, स्क्विरल बनवली आहे, लता मंगेशकर चौकला पण एक मोठी वीणा बनवलेली आहे. तर आम्ही बरेचसे कामं होतात आणि देवकृपेने आमच्याकडून हे काम झालं. आम्ही स्वामीजींचे खूप आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे काम दिलं आणि आमच्या हातून हे झालं. 2 days before the unveiling, the final piece went in. It wasn't just engineering, it was devotion shaped in metal. Next came a journey that began where the tradition began, in Badrinath. बद्रीनाथ तुकून चाल जेवटे आमकां बेगीन सी जास्ती आशिल्लें कोल्ड
ते जाल्यार जेन्ना आमकां बेगीन भंय बी आशिल्ले म्हळ्यार हेल्थाचे विशय जावं प्रत्येक बट थंयच्यान कोल्ड -5 to 10 पासून आशिल्ले तशें जाल्यार तेन्ना बेगीन भंय आशिल्ले ताजे नंतर आमी उगूर खाल येतेची कोल्ड बी कमी जाले हीट जास्त येते गेले आनी आमी वेगळे वेगळे कंट्री तुकून स्टेट तुकून आयिल्ले जेन्ना आमकां लास्ट कर्नाटका गोवा म्हळ्यार आमकां एकदम लागींच जाल्लें तशें जाल्यार आमकां कर्नाटका एंट्री केल्या नंतर बेगीन बरें खूश जालें आनी पर्तगाळी एंट्री म्हळ्यार आमगे मूल मठ जालें जेन्ना बरें खुशी आनंद जाले त्या टायमार भारी खूश जाता कितें म्हळ्यार आमी 39 days रथयात्रा करून आयले लोकांले आमकां मेळ्ळे सपोर्ट ते येवजता गूड फिलींग त्या टायमार आमकां डे 1 आनी डे 39 इन बिटवीन आमी 120 सेंटर्स आमी कवर केले. डे 1 आमगेल बद्रीनाथान चाल जालो 18th ऑक्टोबर स्वाम्यान रात्रीन चालून करून दिली. 18th ऑक्टोबराक रात्रीन स्वामी महाराज जेन्ना आमचे रथार बसले तेन्ना एक मोमेंट आयले. तेतपर्यंत आमकां सगळ्यांक कसं आशिल्लें की म्हळ्यार रथ म्हळ्यार एक सिंपल एक टॅब्लो उरतलो. जेन्ना स्वामी महाराज रथार ओड जाले रामदेवा सांगती तांणी परिक्रम चाल केले. बद्रीनाथांत जेन्ना स्वाम्यान रथार ओड जाले तेन्ना -4 आशिल्ले. तेन्ना जस्ट आमगेले वच्चे नारायण नरनारायण पर्वताक आमी एक परिक्रम करचे आशिल्लो. तेन्ना आमगेले एक्चुली टायम आशिल्लो 7 नंतर. आमगेले परिक्रम चाल जालो अबावट 3.5 hours. लास्ट जाव पासून -6 आशिल्ले आमकां -6 to -8 आशिल्ले. थंयचे यात्री आयिल्ले आशिल्ले थंयचे लोकल आशिल्ले आनी मस्त इंडियन्स आशिल्ले फॉरेनर्स बी आशिल्ले. तांकां फर्स्ट टायम तांणी बद्रीनाथान तो इतलो वैभवार कसले तरी एक रामाल एक वैभव चलता आसा स्टेट भायर ना खंयचे स्टेटाच म्हूण तांकां गोतू बी ना. स्वामी महाराज बसले ते राम रथारूढ आसा. राम उत्तर भारताक जिवतो तशें आशिल्लें देखून रामाले ते रथ पळयता पळयता तांची दुकान बंद जाली. आमगेले प्रोसेशनान जॉइन जाले. वता 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 यात्री कोण आशिल्ले ट्युरिस्ट कोण आशिल्ले ते आमकां जॉइन जाले. इवन दो थंयचे बँडवाले तांणी आमकां येवन जॉइन केले आमकां हे करून दिले. ईच सेंटर्स आमकां नवीन एक्सपिरियन्स. आमी बद्रीनाथान चालू केले. नेक्स्ट डे आमी श्रीनगर आयले. श्रीनगर देवप्रयागाचे लागीं आशिल्ले देखून थंय गंगा उद्भव जाता. गंगेल उद्भव जाले तसले देवप्रयागाच्यान आमी श्रीनगर आयले. श्रीनगर 1 night आशिल्ले. थंयच्यान नेक्स्ट टायम आयले हस्तिनापूर. हस्तिनापूर आमी दिल्ली बी वचचे आशिल्ले हरिद्वार बी वचचे आशिल्ले ऋषिकेश बी वचचे आशिल्ले. स्वामी महाराजाचे हस्तिनापुरा बद्दल विशेष प्रीत आशिल्ले. आमचे वडील जो हय पयले आमगेले विद्याधिराज तीर्थ स्वाम्याले एक मनांत आशिल्लें किंवा हस्तिनापुरा बद्दल थंय गेले आमी. इन बिटवीन मिर्जापूर क्रॉस करचे आशिल्लें आमकां. सेन्सिटीव थोड प्लेस. गोवन गव्हर्मेंटान कितें एक लेटर दिलें ताजे प्रकार आमकां पोलिसाले वेवस्थीत आमकां राखणी कांय जायनाशिची. प्लस ते पोलीस आमगेले इतले आमचे बरोबर येता येता तांणी बी राम सेवक जाले. 39 days, 120 Jap Kendras, and finally the homecoming at Partagali. If the Rath moved through miles, the Jap moved through hearts. फर्स्ट ऑफ ऑल है राम नाम जो राम नाम जपाच है जो है कंप्लीट एक records पार्ट जो असा इट्स अ टीम वर्क. वी हैड अ टीम ऑफ नॉट ओनली V6, इट्स अ टीम ऑफ अ ह्यूज नंबर. एक 120 सेंटर्स 104 सब सेंटर्स म्हळ्यार 120 सेंटर्साचे ऑल सोशल मिडिया कोऑर्डिनेटर्स ऑल्सो प्लेड अ मेजर रोल. सो आम्ही कशी एक स्टार्ट केलं म्हळ्यार when Swamiji gave a call that Ramnam start jata फाल्यां next after Ramnavami April 17th. So आम्ही उठू लोकांना मेळून घेवन एक PPT तयार केला. सो PPT कशें म्हळ्यार हाऊ टू परफॉर्म जपा, वॉट इज जपा, हाऊ टू डू जपा, अँड
विच इज द राईट प्लेस टू डू जप्पा अँड हू आर द पीपल म्हळ्यार कोण ऑर्गनायज करता आनी ते ऑर्गनायज म्हळ्यार ताणें एक मॅट घालची तांकां कोणा आपोवन हाडची नेक्स्ट काउंटींग काउंट कोण करचें काउंट बरोवच कोणें अँड प्रिफरेबली म्हळ्यार बँक एम्प्लॉईज रिटायर्ड बँक एम्प्लॉईज एवरीथींग एवरी स्मॉल मायन्यूट थिंग हॅज बीन टेकन केअर ऑफ बाय स्वामीजी म्हळ्यार तांणी तशी इन्स्ट्रक्ट केलां म्हळ्यार अशी इतले स्मॉल मायन्यूट थिंग बी तांणी आमकां इन्स्ट्रक्ट केलें सो आमी प्लॅन करून घेवन ते PPT घेवन विथ अवर एल्डर्स कन्व्हिनर्स आशिल्ले तांगेले ओट्टूच आमी मंगळूर बेंगलोर सो स्वामीजी डिवायडेड दीस टीम इंटू 2-3 पार्ट्स सो मंगळूर सम पीपल वेंट मंगळूर गेले बेंगलोर थोड्या लोकांनी बेंगलोर सागर हुबळी रिजन ते थोड्या लोकांनी कवर केले लायक अण्णाप्पा कामत आनी जगदीश मामा दिनेश मामा अँड गोवा आमगेले वापस सेम टिमा तांणी वे केले गोवाक सो एवरी each and every center we have covered major centers. So after that the second next task was counting. So count कशें करचें काउंटींग पार्ट येयलें तेन्ना तें काउंट कशें घेवचें आनी तें काउंट कोणा पावोवचें सो नेक्स्ट तें चूक जालें री काउंट so it has to be double verified cross verified by another person so how to overcome that so that's when we met Srinath sir and Vikyat Anna from Bhatkad so they have guided us a lot in this complete journey of 1.5 years. सो 550 crores हे अचीव करचे एक टार्गेट म्हणून सांगून दवरलो आमी सो इनिशियली ड्युरींग द फर्स्ट फेज तितले एक रिस्पॉन्स म्हळ्यार इट एज वेल न्यू कॉन्सेप्ट आशिल्ले न्यू मेथड आशिल्ले सो देन सेकंड फेज थर्ड फेजान तूं लोकांक बरे रिस्पॉन्स आमकां येता आयले त्यानंतर ड्युरींग द लास्ट फेज लोकांक बी एक रियलायज जालें सो एवरी सेंटर इज कमींग आनी लोकांक ते जपा निमित्त कसो एक पॉझिटिव्ह वायब्स आयले सो तांकां बी ते अर्थ जाले त्या निमित्त आमकां लायफान कशें ट्रान्सफॉर्मेशन्स आयले सोशियल ट्रान्सफॉर्मेशन्स कितें आयले म्हूण सांगून सो कन्सिडरींग दॅट तांणी मेंबर्स चड जपाक येवच्याक स्टार्ट केले स्पेशल अभियानास तांणी स्टार्ट केले सो ताचे निमित्त द टार्गेट वॉज एक्चुअली 550 crores बट मोर दॅन दॅट अचीव करच्याक जालें 550 crores, 550 days, not a campaign, not a competition, a commitment. And then there are veterans, legends whose work spans beyond this 2.5 years. People whose contribution you don't see on stage, but feel in every corner of the mud. खरें बरें दिसता I have never imagined that I will be able to attend 50 years, 500 years and 550 years. I have attended 500 years of the Mata plus now 550 years. आणि that time म्हणल्यार स्वाम्यान म्हाका खूब इनवॉल्व केल्लो हांगा जेन्ना बांदपाचें आशिल्लें तेन्ना हांगा तूं टॅनंट आशिल्लें टॅनंटाक हांवें कितें केलें म्हणलें स्वाम्यान म्हणलें तूं हें करूं शकता स्वाम्याचे आदेश न्ही तो स्वाम्याचे आदेश आज्ञा जाल्ल्या बरोबर हांवें म्हणलें येस हांव करूं शकता आनी हांवें तसलें करतालो न्ही रियल इस्टेट आसल्या कारणान हांव सगळ्यो गोश्टी करतालो म्हणून हांव सगळे हांगासरले लोक जे भट आशिल्ले न्ही तांकां सगळे एकठांय केले आनी एकठांय करून तांकां सांगलें हांगा व्हडलें कितें जावपाचें आहा खूब व्हडलें कितें जावपाचें आसा तेन्ना तुमी जर आमकां मदत केली तर तुमचे इंट्रस्ट हांव राखता आनी म्हजी इंट्रस्ट राखता आनी तांणी शेवटी तांकां आमी थंय जागो दिलो स्वाम्याची परवानगी घेवन आनी हांगासरले सगळ्यांक हांगासरल्या लोकांक हाडून थंय दवरलें मोहनदास नायकान जेन्ना तो प्रेसिडेंट आशिल्लो तेन्ना ताणें सांगलें सुद्दां आपल्या जेन्ना तेन्ना इनॉग्रेशन जालें तेन्ना आनी ताजे पेक्षा आज जें घडलां न्ही तें 10 पटीन व्हडलें आसा खरें ह्या स्वाम्यान जें केलां न्ही तें अनइमेजिनेबल आनी म्हणजे हांव ताजो वयचो म्हणना पण इतलो ह्या धाकटो आसतना सामको हालींच घेतला आसतना सुद्दां ताणें जें कितें केलां न्ही हें तांचेर वारदां आसता रामदेवाचो वारदो आसतलो विरी विठ्ठलाचो वारदो आसतलो देवाचो डेफिनेटली ताचेर सामको हॉज आसतलो त्या खातीर हें घडलां आनी त्या ज्या रितीन तें स्पूत घडटा न्ही तें पळोवन तांकां म्हाका प्रणाम करून दिसता अनिल बाब म्हणलो काय ना मठा बाबतींत ताका वेगळी सिंपाती सहानुभूती ती आसा आनी प्रत्येक वेळार कसलें काम ताका तें व्हडपण ल्हानपण कांय ना जें काम आपल्याक पडटा तें काम कसलें तो करता ह्या मठा कडेन ताजो फाटलो 50 वर्सां संबंद आसा 500 वर्सांचो उत्सव जो जाल्लो त्या वेळाचेर तो भुरगो आशिल्लो पूण तेन्नाय ताणें काम केलां 525 वर्सांच्या कांय ताणें काम केलां आनी मठाची दिसपट्टी पळय कसलीं जीं कामां आसात त्या कामा कडेन तो समरस जाता आनी स्वाम्यान केन्ना जर कसलें काम सांगलें तर तो मुद्दम येवन तें करून वता
म्हणजे आज तागेलो इतलो वर्सांचो संबंद जो आसा गुरू स्वाम्या कडच्यान ह्या स्वाम्या कडेन वचून आनी आतां ह्या हातूंत सेलेब्रेशन कमिटीचो तो मेंबर आसा आनी जें कितें आपल्या हांगाचें जें कितें काम पडटा म्हणजे वय परत म्हणजे कितें पिराय जाल्ले आसतना सुद्दां तो आपल्याक काम करता आनी ह्या मठा खातीर कितें आपलें योगदान तें दिवपा जाय जावं पयशांचें आसत जावं सेवेचें आसत किंवा आनी कसलें आसत लोकां बरोबर घेवन वचपाचें आनी तो काम करता आनी म्हणूनच ताका एक मठ हो आपलो दिसता. And Shri Anil Pai himself has been a steady pillar, a man who knows every detail, every thread, every step of this 550 years celebration. 500 वर्साचो जो उत्सव जाल्लो पंचशताब्दी तेन्ना भुरगो आशिल्लो पूण तेन्ना कल्चरल कमिटी काम केलां आतां म्हणजे तें हेंच काम पडटा तें काम करतालो. ताजे नंतर 525 एक्टीव आशिल्लो म्हणजे काम करतालो गुरू स्वाम्या वेळाचेर आनी म्हाका मठा कडेन संबंद आयलो तो चड हांव आशिल्लोच पूण चंद्रकांत तेणी हांगा सेक्रेटरी आशिल्ले आनी ताजे ताका लागून म्हाका हो संबंद खूब आयलो आनी प्रत्येक वॉलंटियर म्हण कर किंवा आनी कितें पब्लिसिटी म्हण कर हें कर तें कर आनी मागीर ताजे फाटल्यान ह्या 25 वर्सां मदीं एक्टीव संबंद आसा म्हणजे प्रेसा आसत सभा कार्यक्रम आसत पुस्तकां तयार करपाचें आसत किंवा आनी कितें तयार आसत जें कितें स्वाम्यान काम सांगता तें एक निश्ठेन काम करता. मडगांव जो चातुर्मास जाल्लो 2013 त्या वेळाचेर सेक्रेटरी आशिल्लो हांगा जो 17 चातुर्मास जाल्लो त्याय वेळाचेर हांव सेक्रेटरी आशिल्लो आनी चातुर्मास हें जाल्लो संन्यासी दिक्षा हें जाल्ली 2017 तेन्नाय हांव सेक्रेटरी म्हणून काम केलां आनी त्या स्वाम्या कडच्यान म्हाका खूब मोठो आदर मेळ्ळो. त्या स्वाम्या कडच्यान म्हाका शिस्त शिकपाक मेळ्ळी. त्या स्वाम्या कडच्यान म्हाका मठाच्या कक्षेक पयलीं जितले पळय हें येता कर्नाटक केरळ गोंय तांचे लोकां कडेन म्हाका संबंद आयलो आनी त्या संबंदा कडच्यान म्हणजे हांव इतलो ल्हान मनीस सुद्दां त्या मठाचे कक्षेक व्हड जालो. And alongside these pillars, there are many more hands that worked quietly in the background. Not just from Goa, but from across the borders too. Elite professionals, respected businessmen, yet for the mutt, they were simply devotees doing their duty. For 2.5 years, they put time, mind, and muscle into making these projects happen, without even stepping into the limelight. Namaste, my name is Sankeen Pai. I'm from Mangalore. It's truly a privilege to be part of the 550-year celebration of Sri Samsthan Gokarn Partagali Mutt. I think we're truly blessed with the current Swamiji, His Holiness Vidyadhish Swamiji, Tirth Swamiji. Under his leadership, this massive vision has come to reality, and I think the meticulous planning that Swamiji has done for the last 24 odd months. My family has been very closely involved. I know the kind of hard work everybody has put. This has been an absolute team effort, and celebrating 550 years of documented history is very rare. And I think that's something that we all GSB Samaj should be very proud of. And I think with this we have a young Swamiji now. So I hope more and more youngsters also now join the mutt activities and come together as a community and celebrate this more. So it's been an absolute privilege. I've been connected with this mutt, Gokarn Partagali Jivottam Mutt, for last 15-20 years. Now, Swamiji has given me a chance to work here for this 550th year celebration. I've been here for last few months, up and down. The last 15 days I've been working here continuously. There has been 180 degrees transformation in this mutt. The great vision of our Parma Pujya Swamiji has been executed so effectively. The mutt is looking so beautiful and so elegant now. We are very happy to be involved in this. We are very proud to be part of this whole organization and the celebration. Their efforts traveled far and reached home. 3 journeys, 1 spirit, and behind it all, a team that never stopped believing. These aren't just stories of work, they are stories of devotion.